दुनिया ही रंगबिरंगी आपल्या वेड्या स्वप्नांची मैत्रीत ह्या बंधन नाही नात्यांचे तरी बंध हे जन्मभराचे मैत्रीत ह्या जगण्याची रीत ही भारी दोस्तांना सावरणारी जोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. ए स्कॉलर, आपण एक काम करायचं का? काय? लाईट बंद करायची का? म्हणजे मजा येईल. कोणाला? मला. म्हणजे काय, लाईट चालू असली ना की मला नीट झोप लागत नाही आणि मी असला दमलोय ना. असं तुला दिसत नाही का? मी काम करतोय. पण लॅपटॉपवर करतोय ना, मग लाईट बंद केली तरी दिसेल ना. लाईट बंद करून काम केलं ना लॅपटॉपवर की तुझ्यासारखी ढापणं लागतात. मग एक काम करतो का, दुसरी जागा शोधतो का तुझ्यासाठी? अशी माझी रोजची जागा आहे काम करण्याची. पण ती सुद्धा माझी रोजची जागा आहे ना झोपण्याची. मग ती जागा बदलू शकते ना. मग ही सुद्धा जागा बदलू शकते ना. मी माझी जागा बदलणार नाही. स्कॉलर, काय? मला काय वाटतं माहितीये का, हा. आपल्या सगळ्यांच्याच जागा चुकल्यात. म्हणजे बघ ना, कैवल्यची जागा कुठे आहे? अशी स्टुडिओ मध्ये तबला, पेटी, सिंथेसायझर, ड्रम यांच्या बरोबर. मीनलची जागा कुठे? फिल्म इंडस्ट्रीमध्ये. ॲनाची जागा कुठे? फॅशन इंडस्ट्रीमध्ये. रेशमाची जागा कुठे? असं एक छोटस छान घर, एक प्रेमळ नवरा जो तिला रिस्पेक्ट करतो तिथे. माझी जागा कुठे? तेच ना, तू शोध ना तुझी जागा. शोधली की सापडते. असं डोक्यात जाऊ नकोस. मी कशाला जाऊ तिकडे? ती माझी जागा नाहीये. प्लीज शांत बस. प्लीज मला काम करू देत. आणि आता मी इकडे आलोय ना, आता लाईट बंद कर आणि पड तिकडे. नाहीतर दात कोरत बस, नाहीतर डुंबत बस पाण्यात हिप्पोपोटेमस सारखं. हे थँक्यू. आवडलं तुला? क्या बात है. आजपासून हा हिप्पोपोटेमस. माहिती हिप्पोपोटामस? हिप्पो. स्कॉलर, तू मला हिप्पो बोलला? हे इथे का ठेवलंय? योग्य जागा शोधतोय, मिळाली की तुला सांगतो. ही नाहीये योग्य जागा, इकडनं तरी उचल. मी बघितलंय शाळेमध्ये जा तू. असताना हिप्पोचा फोटो. मला हिप्पो म्हणायचं नाही. आय एम सॉरी. तू नाहीयेस हिप्पोपोटेमस. हिप्पोपोटेमस ताशी 30 किलोमीटर वेगाने पळतो. तू 30 तास झोपतोस. सॉरी. स्कॉलर, मी सुद्धा काम करतो. किंजलची ओझी उचलणं याला काम म्हणत नाही आपण. ते माझं काम नाहीये, तो माझा छंद आहे. हो. मग काय, मिकी माऊसचे कपडे घालून पार्ट्यांमध्ये नाचणं हे का? हेही काम नाहीये. स्कॉलर, तू सुद्धा कॉर्पोरेशन मधला मिकी माऊसच आहेस ना? कॉर्पोरेट म्हणायचंय का तुला? तेच, कॉर्पोरेट मधला मिकी माऊसच आहेस ना? म्हणजे तू प्रेझेंटेशन करतो आणि लोकांना खुश करतो, मी तसं मिकी माऊस बनतो आणि हातवारे करून लोकांना खुश करतो. मग काय फरक आहे रे आपल्यात? आशू, मी ना कॉर्पोरेट वर्ल्ड मधला
मिकी माऊस, डोनाल्ड डक किंवा टॉम अँड जेरी किंवा मी कोणी असेन, पण आता माझं डोकं फिरतंय कारण मला काम पूर्ण करायचंय. त्यामुळे आता तू जाऊन झोप 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 झोप. जातोय, पण आधी मला टॉयलेटला जायचंय. टाइम करावं खरं. परफेक्ट. सुजय, असं म्हणतात की ऍव्हरेज लोकांच्या कानावर चांगलं म्युझिक पडलं ना की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. तू कधी म्युझिक ऐकत काम केलंस? मी अबव ऍव्हरेज आहे रे. आणि म्युझिकने माझं कॉन्सन्ट्रेशन नाही, डिस्ट्रॅक्शन. हे जे कामाची मजा घेतात ना त्यांना माणसं म्हणतात, आणि जे राब राब राबतात ना त्यांना गाढवं म्हणतात. कैवल्य, मी ना इकडे माझ्या कामाची मजाच घेऊ पाहतोय, पण तुम्ही गाढवासारखं मला डिस्ट्रॅक्ट करताय. कैवल्य, मला काम करायचंय. ओके, आय नीड माय स्पेस. मला माझी जागा हवी आहे. आय नीड पीस. मला शांतता हवी आहे. दॅट्स इट. माझं झालंय. प्रत्येक वाक्य मराठीत ट्रान्सलेट करायची गरज नाही. मी आशू नाही. कैवल्य, इनफ. मी सिरियसली बोलतोय, गांभीर्याने. का असं करताय तुम्ही? मला इथे काम करायचंय, ही माझी जागा आहे, मला काम करून देत ना. तू बसतोस ना तिकडे झोपाळ्यावर, तिथे येतो का मी तुला उठवायला? तासन तास गिटार न वाजवता बसलेला असतोस, पण मी नाही येत तुला उठवायला. मलाही वाटतं तिकडे बसावं झोपाळ्यावर आपण शांतपणे, पण मी नेहमी ऍडजस्ट करतो. मी नेहमी दुसऱ्यांना माझी जागा देतो. का करतात तुम्ही असं माझ्यावर? दॅट्स बेटर. काय दॅट्स बेटर? मी जाणारच नाही आज, इथेच बसणार आहे. काही करा आता, मी इथेच बसून काम करणार आहे. ठरलंय तुझं? हो. ओके, गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. काय कैवल्य, आता काय रुमाल टाकून ठेवायचा का जागेवर? पांघरून आहे ना अख्खं. ही सीट माझी, ही जागा माझी आहे. तू माझ्या जागेवर झोप रात्रभर, मला इथे काम करायचं. म्हणजे स्कॉलरच्या शेजारी? नाहीये, मी नाही झोपणार त्याच्या शेजारी. हे मला हिप्पोपोटॅमसच्या शेजारी झोपण्याची हौस नाहीये. माझी जागा ही आहे, मला ही पाहिजे. ठरलंय तुझं? कधीच. ओके, गुड नाईट. हे काय आता? येणार जाणार कशी माणसं? डोळे उघडे ठेवून चाल मिनल, खूप जागा आहे. जागेचा प्रश्नच नाहीये. हे बघ, पडलं ना तर मग तू आम्हाला उगाच ओरडत बसशील. काढ पहिलं, काढ इकडनं, चल काढ. ठरलंय तुझं? हो हो. गुड नाईट. वाजव, मस्त वाजव.
मला ना अंगई ऐकून झोपायला मस्त वाटतं. क्लास झोप लागते. थोडी हेवी मेटल मधली अंगाई चालेल का? हेवी लाईट काय वाटेल ते वाजव, तू मला काहीही फरक पडत नाही. पण या दोघींचा विचार कर ना, या बिचाऱ्यांची झोपमोड कशाला करतोस? मगासपासून मी या कीबोर्ड साठी घरभर जागा शोधत हिंडतोय. मला सगळ्यांनी हाकललं, तू सुद्धा मला हाकललंस मिनल. त्यामुळे आता मी इथेच बसणार. कैवल्य, ही मुलींची रूम आहे की नाही? मग मुलींना थोडी प्रायव्हसी नको का आम्हाला? तू स्त्री पुरुष इक्वॅलिटी मानतेस का? मग तुला मुलीसारखी ट्रीटमेंट हवी आहे? सगळ्यांना समान हक्क आहेत ना या घरात, मग मला पण हवेत मिनल. जाऊ दे, मी झोपते, मला काही फरक पडत नाही. वाजव तू. डोंट डू दॅट मिनल. मी मेलो ना तर या बेडवर नाही, तुझ्या मानगुटीवर बसीन. बस वाजवत, हवं ते कर, मी जाते. जा, सगळे जा. मी आज रात्रभर इथेच बसणार आहे. आशा उठ, उठ उठ, उठ. अगं हे बघ मीनल, एक मिनिट, मारू नको. हे बघ, कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन बोलून निघू शकतं असं किंजल नेहमी म्हणते. मला आता पटलंय ते. हा. बोलू आपण. हा, बोलू बोलू. उठ, ये काय रात्रीच. ये इकडे. हा. बोला मॅडम, बोला, काय इश्यू आहे तुमचा? ओ मॅडम, तुमच्यासाठी रात्रीचं उठलोय मी. सांगा ना तुमचा इश्यू काय आहे? ए मिनल, का झोपलीस तू माझ्या जागेवर? मी कुठे झोपायचं? हे बघ, कैवल्य माझ्या जागेवरती सिंथेसायझर वाजवत बसलाय. मला झोप नाही येत, मी आता इथे झोपणार. गुड नाईट. मी का- शा. आता मी कुठे झोपायचं? आ झोप ना सुजयच्या बाजूला. हा, सुजयच्या बाजूला. काय? सुजयच्या बाजूला? अरे किंजलची स्वप्न बघत सुजयच्या बाजूला? शी. शा. मिनल, मिनल, मिनल झोपली इतक्यात? काय स्पीड आहे काय? लेडीज म्हणून एवढी फेवर घेते नाही. ए मी म्हणत होतो लेडीज सीटच आहे, आरामात झोप. फक्त माझा चष्मा जर मिळाला असता ना तर स्वप्न रंगीत दिसली असती. हा, घेऊ घे तुम्ही. सुजय, ऑल द बेस्ट. अरे आशू यार, पाय काढ बाजूला. काय तू इकडे का झोपलायस? कारण मिनल माझ्या जागेवर झोपली. मिनल तुझ्या जागेवर का झोपली आहे? कारण कैवल्य तिच्या जागेवर सिंथेसायझर वाजवतोय.
अरे तिच्या जागेवर का सिंथेसायझर वाजवतोय? का वाजवतोय? का वाजवतोय? तिला विचार ना. मिनाल, मिनाल, झोपला? झोपला ना? चला. चला ए, तुम्हाला जर तुमची झोप हवी असेल ना, याला इकडून हाकला. काय मिनल, अगं तू मला अशी वागवते ठीक आहे एक वेळ, पण ह्याला, याची कॉर्पोरेट मध्ये फार मोठी पोस्ट आहे अगं. अशा रात्री डोकं फिरू नको, लय मारी ना. माझी पोस्ट कळली ना तुला? तू जा, मी आलो मागून. माऊस स्कॉलर इकडे, इकडे. हिला उचलून तिकडे ठेव. अरे हिला काय, तो सिंथेसायझर असतो. मुलींच्या रूम मध्ये ना, मग ती सिंथेसायझर. जा ठेव तिकडे. मला जर प्लॅनिंग करू दे. ओके. गोडतोय म्हणजे झोपलाय. झोपलात तुम्ही? नाही, विचार करतोय. ते प्लॅनिंग करायला लागतं ना, ते उचलून ठेवायचंय. हा ठरलं. स्कॉलर त्याचे पाय धर. मी का पाय धरू? मी काय चूक केले? मी का त्याचे पाय धरू? अरे यार, तुला झोपेत जरा कमी सुचतं का रे? अरे पाय धर म्हणजे पाय पकड ना. जा पटकन, उचलायचंय ना. ओके. जा. हा. एक मिनिट आशू, तुला माझी पोस्ट कळली आहे ना, मग मी का पाय धरायचे? का म्हणजे? अरे पाय हलके असतात, तुला झेपतील. डोकं जड असतं, मला झेपेल. उचल. आणि डोकं झटकलं ना तर इतकं लागत नाही, ते सांगायचं राहिलं होतं. आशू, काय प्लॅनिंग आहे तुझं? तुलाही झोपेत काही सुचत नाही वाटतं. आता मी प्लॅनिंग करतो. याला उचलायचंय ना? तू पाय पकड, मी डोकं पकड. नीट पकड, नीट धर रे. शक्ती लाव, खूप शक्ती लाव. हो, मी खूप लावली आहे. खूप शक्ती लाव. खूप लावली खूप शक्ती. हा चल उचल. हा उचल. नीट ठेव, नीट ठेव, नीट ठेव. धरली ना पाठ? हो. सांगत होतो, अरे जड बुद्धीचा आहे तो. ए कैवल्य, ए कैवल्य, ए उठ ना बाबा. ए अरे स्वतः उठ ना. अरे यार, अरे स्कॉलरची पाठ धरली ना तर तो उद्या कामावर जाणार नाही आणि मग घरी बसून सगळ्यांना त्रास देईल. कैवल्य, अरे उठ ना बाबा. आशू, मला काय वाटतं, तो 3 रात्र झोपलेला नाही. आता तो काय उठत नाही. झोपला तो. काय करायचं आता मिनल? मला काय करायचं ते तुम्ही करा. मी झोपते. कॉलर, आपण कशाला गोंधळ घालायचा? आपल्या जागा आहेत ना बाहेर, मग तिथे जाऊन झोपू ना शांतपणे. हा हो. हा चल. आशू, तुझ्यात खूप ताकद आहे ना, तर डोक्याकडून पकडतोस. आलो ना. हे म्हटलेलंच आहे, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन नीड. अरे इंडीड.
काय म्हणला? काही नाही, तू म्हणालस ते बरोबर. हा मग आता गपचूप ये तिकडे चालत. आई ग, उद्या ऑफिसात ना सुट्टी काढायला लागणार आहे. मी उचलतो तुला. हा मी उचलतो तुला, घेऊन जातो. ओके. काय सुट्टी वगैरे असं काय करतो? हा, मी घेऊन जातो ना. हा चल चल, काय बघ. हा नीट नीट सांभाळून. हा इंडीड इंडीड इंडीड. उद्या खरंच ऑफिसात नाही नाही, अरे मी आहे ना. सुट्टी कशाला घ्यायची?